वृद्धांना पेन्शन देतात, इथं मथारे सरकार चालवतात आणि आमच्या तरुणांना टेन्शन देतात. ही शोकांतिका नाही. त्यानं स्टेटस ठेवलं, लाखो दिलो की धडकन, मरस्तोर मारा त्याला. त्यानं स्टेटस ठेवलं, करोडो की बस्ती में दिलदार हस्ती. हानाच कोणाच्या भाषणानं धतुरा काही फरक पडणार नाही. कोणी किती भावनिक करा, मीच नाही, गेली अनेक बापजादे, वामनदादा कर्डक असतील, नामदेव ढसाळ असतील, है ना, त्याच्यानंतर शिंदे घराणं असेल, कवितांच्या माध्यमातून, काव्यांच्या माध्यमातून अनेक लोकांनी बाबासाहेब आपल्यापर्यंत आणले. अनेक लोकांनी बाबासाहेब सांगून भावनिक करून माघाल्या दरवाजातून आमदारकी घेतली. तेच हरामखोर आपल्या समाजाला विसरले, हेही आपण इथं पाहिले. पण आपलं काम आहे की बाबासाहेब सध्या आपल्याला सांगण्याची गरज नाही, आचरणात आणण्याची गरज आहे. आणि आचरणात बाबासाहेब सहज येत नाही, ते वाचल्याशिवाय येत नाही. पुस्तक वाचल्यानं मस्तक सुधारतं, सुधारलेलं मस्तक कोणाचं हस्तक होत नसतं आणि त्यावेळेस माणूस कोणासमोर नतमस्तक होत नाही. त्याचं कारण आहे आपण वाचन काळाची गरज आहे. पण सध्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, इथं API साहेब आहेत, विनोद सर, आवर्जून सांगतो, येणाऱ्या काळात सर प्रत्येक घरासमोर एक कॉन्स्टेबल उभा करावा लागणार आहे. माझी जीप काळी आहे. प्रत्येक घरासमोर येणाऱ्या काळात एक कॉन्स्टेबल उभा करावा लागणार आहे. प्रत्येक घरासमोर. का माहितीये का? पहिले याचा कार्यक्रम स्टेटसमुळे बिघडला. सकाळी उठल्यावर याच्या डोक्यात प्रश्न आहे, मी स्टेटस काय ठेवा, मी ठेवलेलं पाहावं कोण, रात्री चेक करते ज्याच्यासाठी ठेवलं त्यानं पाहिलं का नाही, बेदार आहे. त्याच्यासाठी तिला उद्देशून ठेवला असेल, मग ते इशेच खलास, तिने याला ब्लॉक केलेलं. याचं स्टेटस आहे, तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल विवाह का होगा, जब हमारी एंट्री होगी शोर नहीं धमाका होगा. सुतळी बॉम्ब फुटल्यावर 1.5 किलोमीटर पळणारा तू काय धमाका करणार आहे. याचं स्टेटस आहे का नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की येणाऱ्या काळात प्रत्येक घरासमोर एक कॉन्स्टेबल उभा करावा लागणार. का? 9च्या नंतर बाहेर निघलं कपाळावर झापण, याला आतून दरवाजा उघडा लागणार, आल्हादी चिठ्ठी बाहेर जावं लागणार. बाहेरचा कॉन्स्टेबल पाहणार, चिठ्ठीवर लिहिलेलं असणार, दळणाचा डबा आणू का, आण, पुन्हा 5 मिनिटात घरी ये. हा काळ येणार आहे. 1200 इंग्रज आपल्या इथे होते, 15 कोटी लोकसंख्या आपली होती. आपल्या इथे इंग्रजी किती होते? 1200. लोकसंख्या किती होती? 15 कोटी. नीट केलं का नाही आपल्याला? 3 टाइम मारायचे इंग्रजी, सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळ दुपार संध्याकाळ. आपल्या लोकांना गोळ्याची सवय सुरू झाली, सकाळी 1, दुपारी 1, संध्याकाळी 1. ती इंग्रजांनी सुरू केली. बरं तुम्ही सांगा, 1947ला आपण इंग्रजांच्या विरोधात युद्ध केलं का? 1947ला आपण इंग्रजांच्या विरोधात युद्ध केलं का? आपल्यात धमकच नव्हती हो. युद्ध, आपल्याकडे बंदूक होती, आपल्याकडे तलवार होती, त्याच्याकडे बंदूक होती. तू तलवार अशी उघडली की तिकडून गोळी यायची, डिस्क्या. ते काय मा तुझे सलाम पिक्चर आहे का? 7-8 गोळ्या लागल्या, तू सनी देओल सारखा पुढे चाललाय, मा तुझे सलाम. इंग्रजांना कार्यक्रम ठोकला की नाही आपला? तुम्हाला सांगतो, इंग्रज शेवटी हा देश कदरून सोडून गेले. स्वातंत्र्य कदरून सोडून गेले. आपले लोक थांबा म्हणले, ते म्हणले नग नग. आपले लोक थांबा म्हणले, ते नको म्हणले. कसं काय? आणखी 10-12 वर्ष तुमच्या इथे राहिलो तर तुमचे दलिंदर गुन्हा आम्हाला लागतील. रियालिटी आहे. इंग्रज कदरून गेले हो, कदरून गेले. आज ते म्हणले बरं झालं बाबा तेव्हा सुधारलं, तरी त्याच्यात काही गुन्हा आपले लागलेच. कारण म्हणजे ही मेंटॅलिटी आपली. वेस्टर्न चर्चिल काय म्हणला, आज ज्या देशामध्ये घराघरात भाऊ बहीण एकत्र राहू शकत नाही, नवरा बायकोचं पटत नाही, भावा भावाचं पटत नाही, त्या देशाला स्वातंत्र्य करून करायचं काय? तेव्हा एक महापुरुष, एक जननायक काला का उभा राहिला. 45 कोटी कुटुंब आहेत, 142 कोटी लोकसंख्या आहे, कळलं का? 6500 जाती आहेत, वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळे पंथ आहे, वेगवेगळी भाषा आहे. ह्या सर्वांना एका सुईप्रमाणे सुतात आणून एकत्र करण्याचं काम एका बाप माणसानं केलं. त्या बाप माणसाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. संविधानाच्या मार्गाने समानता करण्याचं काम केलं. पण विनंती एकच आहे, येणाऱ्या काळात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि गुन्हेगारीचं प्रमाण वाढण्याचं एकमेव कारण आहे मायबापानं व्यतिरिक्त. खऱ्या अर्थानं माणूस माजतंय कधी? बगर मेहनतीचा पैसा मिळाला माणूस माजते. मेहनतीने मिळालेला पैसा असेल माणूस नीट राहते. पण आपापाच्या मार्गाने भ्रष्टाचार करून, सिमेंट रोड गायब करून, डांबर हलवून पैसा कमवला की ते कार्यक्रम ठोकायसाठीच कमवते. विनंती आहे की मायबापाला की पहिले आपल्या लेकरांकडे लक्ष द्या. इथं बसलेल्या पोरी आहेत, पोरीकडे इंस्टाग्राम आहे, तर तिला इंस्टाग्रामचं काम काय एकदा विचारा. तिच्यासोबत मोदी साहेब चॅटिंग करणार आहेत का? तुला मोदी साहेब मन की बात बोलणार आहेत?
मग तिला नेमकं काम काय हे विचारा, तुला इंस्टाग्रामचं काम काय? कारण का माहितीये का, बाबासाहेबांनी पहिलं काय काम केलं तर ज्या घटकावर जास्त अन्याय झाला पहिले त्या घटकाचा उद्धार करण्याचं काम आपल्या बापानं केलं. मी प्रत्येक भाषणात एक वाक्य सांगत असतो की महाराष्ट्रातली भारतातली कुठली महिला असेल तिनं पूजेला जावं, विधीला जावं, आराधनेला जावं, आपल्या धर्माच्या चालीरीती रूढी परंपरेला जावं, पण प्रत्येक ठिकाणी जात असताना रस्त्याच्या कानाकोपऱ्यात कुठतरी चौकामध्ये हातात संविधान धरून हात वरती करून आपला बाप उभा आहे त्यांच्या पाया पडून जावं, कारण पहिला उद्धार करता तुमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर उद्धार करते का? जुन्या काळात महिला म्हणजे शर्टाच्या बटनाप्रमाणे बदलल्याप्रमाणे लोक बायका बदलायचे. जुन्या काळात शर्टाचे बटन बदलल्याप्रमाणे लोक बायका बदलायचे. आज कोणता मायकाला हे का, तू घरी असल्यावर दुसरी आणायला धमक यायची आहे का धमक? बरं, कायदा किती डेंजर आहे. समजा घरी तू आहे, रात्रीचे 9 वाजले, तू पोलीस स्टेशनला 112 वर फोन केला, साहेब इथंच आहे, तो फोन केला आणि सांगितलं महा नवरा मुळात शारीरिक आणि मानसिक छळ करतो, 5 मिनिटात गाडी येते. ती हा नवऱ्याला गाडीच्या मधल्या सीटमध्ये बसित नाहीत, माग बसित ते काय हे आहे काय? आणि तिथं गेल्यावर पोलीसवाले एकाच ठिकाणी मारतात ज्याचं तुलनाही काम आहे. ते शाळेच्या मास्तरांनी हातावर मारत नाहीत भाऊ, हा ते एकाच जागी मारतात. तो प्रत्येक पहिला सांगला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, प्रत्येक कॅन्डिडेट चालताना कसं चालतंय बरोबर एकाच ठिकाणी हाणतात. म्हणजे पहा कायदा तुमच्या. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा उद्धार करताना कोणाचा उद्धार करायचं ठरवलं? तुमचा. म्हणून तुम्ही बैमान व्हायचं नाही, तुम्ही पळून जायचं नाही, जरा असं कंट्रोल करायचं. तुमचा काळ नाही डेंजर येणार. येणाऱ्या 5 वर्षात तुम्हाला हुंडा देणार आहेत लोक. 20 लाख हुंडा तू घेणार आहे, याला हुंडा द्यावा लागणार. आता हे तुला पाहायला येणार नाही, तू याला पाहायला जाणार आहे. हे लाजून तुला चहा पाजणार आहे, हे पोहे देणार आहे तुला, तू याला प्रश्न विचारणार आहे पॅन्ट तुझीच हे का? लय काळ बेकार आहे. बाबासाहेब हो, याला कारणीभूत कोण आहे? हे बाबासाहेबांनी केलंय. पण आपण थोडं कंट्रोल. पण तू काय करायली? इंस्टाग्राम. आमचं पोरगं डेंजर. पहिले पाहता हिचं अकाउंट पब्लिक हे का, पब्लिक कळालं आणि याला कळलं गलीतच राहते. एक मेसेज करते साधा, 3 वाजते तो बारीक डायरेक्ट बोलायची धमक होत नाही. बाबासाहेब पोलीस यंत्रणा हातावर मार नाही, डायरेक्ट धमक करते. तुमची भारी काम आहे, फक्त कंट्रोल. पण तू कंट्रोलच होईना हो. तू माईची साडी मिसून मेकअप करून व्हिडिओ बनवायली, तुला बी मार पाहिजे का नाही? आमचं पोरगं डायरेक्ट हे करत नाही. आमचं पोरगं एक टिंब पाठवत टुपो सेंड. आमची ताई रिप्ले देत नाही. बापाची गरिबी, माईची परिस्थिती तिला आठवती. आमचं पोरगं सफलता एक चुनौती है, इसका स्वीकार करू. आमचं पोरगं 2 टिंब पाठवते टुपो टुपो. पोरगी पाहती, रिप्ले देत नाही. माय बाप, परिस्थिती, घर पत्र, एक नाही. आमचं पोरगं क्या कमी रह गई देखो और सुधार करो. 3 टिंब टुपो टुपो टुपो. बापा आमची पोरगी 3 टिंब पाहती, रिप्ले देत नाही. आमचं पोरगं 1 टिंब स्पेस, 4 टिंब स्पेस, 3 टिंब, 1 टिंब जोडून 4 टिंब स्पेस जोडून 3 टिंब. हे मी बोललेलो जिला कळालं तिला घरी गेल्यावर हाना. काही कोणाचं दर्शन ऐकू नका, माहिती काय उभे इथं येऊन कार्यक्रम डिलीट टाकला. हे जिला कळालं का 1 4 3 हाना हो. इथं सांगितलं प्रत्येक घरासमोर एक कॉन्स्टेबल उभा करावा लागणार येणाऱ्या काळात. आमचं पोरगा काय करते 1 4 3. मग आमची ताई रिप्ले देते हम यच यम यम यम. रिस्पॉन्स है का नाही? कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. डटक. आमचं पोरगं थांबत नाही. उदय कंट्रोल. आमचं पोरगं डायरेक्ट पिंपळाचं पान पाठवते, गुलाबी रंगाचं. पिंपळाचं पान मोबाईल मध्ये गेल्यावर त्याचा एक कलर चेंज होते, खाली जाते बा, बारीक होते, वरती आल्यावर मोठं होते. जुई झाप जुई झाप. इथं बसलेल्या वातावरणाला तुम्हाला माहित नसेल